आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रुग्णालयांनी दर्शनी भागात फलक लागावेत, आरोग्य दूतांची बैठक व्यवस्था करावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या। तसेच स्वस्त धान्य दुकानदार धान्य वितरण करताना या योजनेचे कार्ड देतील। 5 लाखापर्यंतचा लाभ कुटुंबाला व वैयक्तिक ज्येष्ठ नागरिक 70 वर्षावरील वयोवंदना स्कीमसाठी 5 लाख रुपयापर्यंतचा लाभ देण्यात येतो। त्यासाठी महानगरपालिका, नगरपालिका आणि संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून कार्ड देण्यासाठी प्रयत्न केले जातील। या योजनेत सर्व शासकीय कर्मचारी आणि शिक्षकांनी नोंदणी करावी, त्यासाठी संबंधित विभागाच्या आस्थापनांनी कार्यवाही करावी। या योजनेअंतर्गत जिल्ह्यात रुग्णालयांची संख्या खाजगी 135 व शासकीय 182 रुग्णालय आहेत। खाजगी रुग्णालय आणि ज्या तालुक्यात कमी रुग्णालय आहेत त्याकरता खाजगी रुग्णालयांची बैठक घेऊन अंगीकृत करावेत। सध्या 61,68,000 लाभार्थ्यांपैकी 21,93,000 आयुष्यमान कार्ड निर्माण करण्यात आलेले आहेत। तसेच 3,60,000 वयोवंदना कार्ड लाभार्थ्यांपैकी फक्त 64,000 कार्ड निर्माण करण्यात आलेले आहेत। ही संख्या वाढवण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आशा स्वयंसेविकाच्या माध्यमातून गावनिहाय मोहीम राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांनी दिले। यावेळी राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर दयानंद जगताप, आरोग्य विभागाचे अतिरिक्त उपसंचालक डॉक्टर योगेश चित्ते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सतीश शिंपी, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे, निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्य संपर्क डॉक्टर संदीप सूर्यवंशी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपक लोणे, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड, योजनेचे क्षेत्रीय व्यवस्थापक डॉक्टर सय्यद कादीर, जिल्हा समन्वयक डॉक्टर पंकज दाभाडे, डॉक्टर आनंद पवार आदी उपस्थित होते। बघूया प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू।